मुंबईतील कांजूरमार्ग येथील दातार कॉलनी परिसरात सुरू असलेल्या पुनर्विकास प्रकल्पात धक्कादायक घोटाळा उघडकीस आलाय। विकासकाने एकाच फ्लॅटची 2 वेगवेगळ्या खरेदीदारांना विक्री केल्याचा आरोप करण्यात आलाय। या प्रकरणात पंजाब अँड सिंध बँकेने कागदपत्रांची योग्य पडताळणी न करता कर्ज मंजूर केल्याचाही गंभीर आरोप समोर आलाय। या संदर्भात विक्रोळी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला असून एका आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे, तर दुसरा आरोपी अद्याप फरार असल्याची माहिती समोर आली आहे। दरम्यान या प्रकरणामुळे पुनर्विकास प्रकल्पांतील व्यवहार आणि बँकिंग प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय। आज रोजी विकासकावरती गुन्हे दाखल आहेत। विकासकाचे जे लोक आहेत ज्यांनी हा गैरव्यवहार केला त्यांच्यावरती गुन्हा दाखल आहे आणि पंजाब अँड सिंध बँकेचे कर्मचाऱ्यांवरती सुद्धा गुन्हा दाखल आहेत। आणि विकासकाचं नाव आहे विलास चौधरी आणि भवानी प्लाझा हा प्रोजेक्ट आहे कांजूरमार्ग दातार कॉलनी इथे। आणि जो अटक आरोपी आहे त्याचं नाव आहे निर्मल जैन। आणि पंजाब अँड सिंध बँकेचे तेव्हाचे मॅनेजर जे आहेत आणि इतर कर्मचारी आहेत त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल आहे आणि विक्रोळी पोलीस स्टेशन इथे सखोल तपास सुरू आहे या गुन्ह्याचा।